महाराष्ट्र असो किंवा देशातलं कुठलंही राजकारण इतकं घाणेरडं आणि इतकं विकृत पद्धतीचं असेल असं कधीच वाटलेलं नव्हतं. कारण पश्चिम बंगालमध्ये जे राजकारण झालं, देशात आजपर्यंत कुठं असं घाणेरडं राजकारण झालं नाही. पण त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात भयानक राजकारण झालं. हा महाराष्ट्र अजून विसरलेला नाही किंवा देशात अजून महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या राज्याची चर्चा नाही. जे तामिळनाडूत घाणेरडं राजकारण सध्या होत आहे ते केरळमध्ये करू शकलेले नाहीत. जे आसाममध्ये घाणेरडं राजकारण करणं अपेक्षित होतं ते इतर राज्यांमध्ये करू शकलेले नाहीत. याचा अर्थ असा आहे, जिथं त्यांची सत्ता आहे तिथं घाणेरडं राजकारण होत नाही. जिथं विरोधात असणाऱ्यांची सत्ता आहे तिथं मात्र घाणेरडं राजकारण होतंय. महाराष्ट्राचा राजकीय ट्रेंड ज्या पद्धतीनं घाणेरडा झालेला आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारणाचा दर्जा आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोकांना समोर ठेवून राजकारण केलं ते राजकारणी देशहितासाठी राजकारण करत होते. आणि सध्याचे राजकारणी फक्त सत्तेत येण्यासाठी आणि एकमेकांची अडवायची आणि एकमेकांची जिरवायची असं जर राजकारण करत असतील तर हे अत्यंत भयानक, दुर्दैवी आणि महाराष्ट्रामध्ये विचार करायला लावणारं आणि आत्मपरीक्षण करायला लावणारं राजकारण आहे. पण हे सगळं का होतंय? घाणेरड्या राजकारणालाच का बळ दिलं जातं? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. सर्वांना नमस्कार. बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, चांगले राजकारणी कुठं आहेत? आज महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, पश्चिम बंगालचं घ्या, तामिळनाडूचं घ्या, कुठल्याही राज्यातलं, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, बिहार किंवा तिकडं पंजाब, गुजरात, प्रत्येक राज्यामध्ये कुठल्याही पक्षाची सत्ता असू द्या, भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात सत्ता असू द्या किंवा काँग्रेसची कर्नाटकात असू द्या किंवा अजून कुठं वेगळ्या पक्षाची, जातीय समीकरणावर सगळे राजकारण अवलंबून आहे. ज्या राज्यामध्ये ज्या जातीची लोक जास्त आहेत, साहजिक आहेत, त्यांच्याच हातामध्ये वर्षानुवर्ष सत्तेची समीकरणं आहेत. आणि जे जुने पक्ष सत्तेत होते त्यांनी एक घराणेशाही पोचली होती. 10-20 वर्ष बाप, त्याच्यानंतर मुलगा, त्याच्यानंतर बायको, असं 30-40 वर्ष एकाच घराण्यात राजकारण होतं. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात सवते सुभे तयार केले होते. एक 20-25-30 वर्षापूर्वीचं राजकारण जर पाहिलं, साधा सरपंच सुद्धा प्रस्थापित असायचा. सरपंच म्हणजे त्या गावचा मुखिया, तो सुद्धा कोण असायचा हे तिथल्या समाज व्यवस्थेने ठरवलेलं होतं. जी जात लोकसंख्येच्या नुसार सगळ्यात जास्त आहे ते त्या राज्याचे मसीहा, चालक, मालक असायचे. प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात या लोकांनी यांचं राजकारण कव्हर केलेलं होतं. राजकीय नेत्यांचे गल्लीपासून मंत्रालयामार्गे दिल्लीपर्यंत सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट होते. एका फोनवर त्यांची कामं व्हायची. राजकारण वेगळ्या पद्धतीनं बदललं, नवीन ट्रेंड आला, नवीन चेहरे आले, नवीन पक्ष सुद्धा आले. जुन्या नेत्यांचे किंवा पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भाषा पूर्वी लोकांच्या हिताच्या असायच्या, आता स्वतःच्या हिताच्या झाल्या. आणि कुणाला तरी त्या ठिकाणी सत्ता पाहिजे. आता इच्छुकांची संख्या जास्त झाल्यामुळं बहुनेते झाले, सगळ्यांना सत्ता पाहिजे. आणि मग पूर्वी जे भावकीचं राजकारण व्हायचं, एक समाज आणि पाहुणे रावळे आपल्या लोकांना बळ द्यायच्या आणि निवडून आणायच्या. आता भावकीमध्ये वाद झाले, सगळ्यांनी वाटून घेतले आणि लोकांनी पक्ष सुद्धा वाटून घेतले. काही शहरांमध्ये, गावामध्ये तर घराण्याच्या बाहेर सत्ता नाही, भले पक्ष यांचे सगळे वेगळे वेगळे असले तरी सुद्धा. आणि राजकारण्यांनी हा डाव साधला. जे जुने प्रस्थापित राजकारणी होते, मग गांधी घराणं असू द्या, मोदी असू द्या किंवा पवार असू द्या, ठाकरे असू द्या, जे कोणी प्रस्थापित राजकारणी आहेत या राज्यात आणि देशामध्ये, त्या सगळ्यांनी हे जे प्रत्येक शहरातले, तालुक्यातले नेते आहेत हे आपल्या गळाला लावले. आणि भारतीय जनता पार्टीचं सत्ताधारी आता केंद्र सरकार किंवा मोदी सरकार सत्तेत आल्यापासून
काँग्रेस सोडली नाही, राष्ट्रवादी सोडली नाही, शिवसेना सोडली नाही किंवा इतर छोटे मोठे पक्ष सुद्धा सोडले नाहीत. ते सगळे नेते आपल्या गळाला कसे लागतील यासाठी प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी चांगलं वाईट राजकारण करण्यामध्ये जी काही सक्षम आणि हुशार आहे, त्यांनी शहरातील गावातील सगळी लोक बरोबर त्या तालुक्यात जिल्ह्यात त्यांची माणसं पेरून हेरून त्यांनी सगळी प्रस्थापित इतर पक्षांची जी रसद असणारे राजकारणी होते ते सगळे आपल्या गळाला लावले. अहो, साताऱ्याचं उदाहरण घ्या किंवा नगर जिल्ह्याचं उदाहरण घ्या, असे कित्येक जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, विदर्भ असो किंवा खानदेश, सगळे प्रस्थापित नेते आज भारतीय जनता पार्टीकडे आहेत. आणि ते मोदी साहेबांच्या नावाची चर्चा करतात, पण गावगाड्यात ह्यांचंच चालतं. आणि हे सगळे पैसे वाटून किंवा पैशाच्या जोरावर आजपर्यंत सत्तेमध्ये आले. ह्यांनी काय केलं, दुसरा नेताच कधी मोठा होऊ दिला नाही. आणि या गोंधळामध्ये चांगल्या कार्यकर्त्यांना कधी संधी मिळाली, फक्त जिथं आरक्षण बदललं तिथंच दुसऱ्याला संधी. या गेम मध्ये राजकारणी मोठे झाले आणि आज जी सत्ता दिसते, पश्चिम बंगाल मधला बदल असू द्या किंवा अजून इतर राज्यांमधला, हे जे जातीनिहाय नेते गोळा केले होते आणि ज्यांना आपल्या गळाला लावण्यामध्ये त्या राज्यातले नेते यशस्वी झाले. आणि जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, महागाई बेरोजगारीला फाट्यावर मारणं, लोकांच्या इच्छा आकांक्षाला मातीत घालणं, हे सगळं काम ह्या सत्ताधाऱ्यांनी केलं. आणि अशाच लोकांना तिकीट दिलं जे निवडून येऊ शकतात. आणि गोंधळ इथंच झाला, सगळे सत्ताधाऱ्यांचे म्हणजे सरेंडर झाले, त्यांच्या उंजळीनं पाणी प्यायला लागले. आपले मूळ पक्ष, आपल्याला ज्यांनी ओळख दिली, ते सगळं या लोकांनी सोडलं आणि सध्या ग्लॅमर मध्ये जगतायत. माझा मुद्दा हा नाहीच आहे, पण हीच लोक फोडण्यासाठी किंवा सत्तेत आणण्यासाठी किंवा येण्यासाठी जे काही घाणेरडं राजकारण केलं, म्हणजे असे क्वचितच आम आदमी पार्टी किंवा टीव्हीके, म्हणजे असे काही नवीन पार्ट्या जी उदयाला आल्या, त्यांच्या नेतृत्वाने स्वतःच्या कर्तृत्वाच्या जीवावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, लोकांचा विश्वास त्या ठिकाणी जिंकला. आज लोकांना वेड्यात काढण्याचा आणि धर्माच्या नावावर झुलत ठेवण्याचा एक राष्ट्रीय कार्यक्रम होतोय, तिथं घाणेरडं राजकारण त्या ठिकाणी पेरलं जात आहे. आणि दुर्दैव याच आहे, विकासाच्या वांझोट्या गप्पा फक्त केल्या जातात. महागाई, बेरोजगारी, जातीवाद, धार्मिक विद्वेष, म्हणजे महिला सुरक्षित नाहीत, असंख्य हजारो प्रश्न आहेत. सगळ्यांना मुठमाती देऊन बोलणाऱ्यांचा गळा दाबून सध्या सत्ताधारी मस्तवाल आहेत ते ह्या बड्या नेत्यांच्या जीवावर, आणि याच लोकांनी धोका दिलाय जे प्रस्थापित आहेत. म्हणून माझा साधा सरळ प्रश्न आहे, प्रस्थापित लोकांनी मतदारांना धोका दिल्यामुळं सत्ताधारी घाणेरडं राजकारण करण्याच्या तयारी जे येतात, हे तेवढंच त्यांचं कर्तृत्व आहे की ते दुसऱ्याला सहज विकत घेऊ शकतात. आणि इथंच राजकारणाचा अंत झाला, हे लक्षात घ्या. राजकारणाचा अंत का झाला त्याचं उत्तर या चर्चेमध्ये. खरंय की खोटंय? जय शिवराय.